बघा, तुम्ही सर्वजण इयत्ता 9वीचे विद्यार्थी आहात. हे गृहीत धरूनच मी जे काही प्रश्न विचारेन त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे. ज्यांना प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे त्याने बोटवरती करायचं. सूचना काय आहे सर्वांना? सुनावून. विद्यार्थी मित्रांनो, मानव हा आपले जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी किंवा स्वतःला विकसित करण्यासाठी त्यांनी स्वतःची भाषा निर्माण केली. त्यानंतर स्वतःच्या ह्याच्यासाठी तो धर्म निर्माण केला. वेगवेगळे सण आणि उत्सव तो पाळायला लागला. हे सगळं जे मिळून आहे त्या अनुषंगाने त्याने एक संस्कृती निर्माण केली. मग मला सांगा, तुम्हाला माहित असलेल्या विविध संस्कृतींची नावे सांगा. हडप्पा संस्कृती, बरोबर, छान उत्तर. तर आज आपण इजिप्त संस्कृती या घटकातील पिरॅमिड विषयी अधिक माहिती मिळवूया. मित्रांनो, तुम्हाला चित्र बघायला आवडेल की इजिप्त संस्कृती म्हटलंय की आपल्या डोळ्यापुढे इजिप्तचं काय लक्षात येतं बरं? सामूहिक उत्तर नको आहे. बोला. पिरॅमिड, बरोबर. की त्या त्या संस्कृतीचे एक वैशिष्ट्य असते. मित्रांनो, हे जे पिरॅमिड बांधत असत हे सर्वसामान्य लोक कोणी बांधत नसेल. जे राजे आणि महाराजे होते इजिप्त संस्कृतीतील ते लोक आपल्या ह्याच्यानंतर मृत्यू झाल्यानंतर आपलं जे दफनविधी करण्यासाठी म्हणून ते पिरॅमिड बांधत असत. आणि म्हणून ते ज्यावेळेस त्यांचा मृत्यू होईल त्यावेळेस त्या पिरॅमिड मध्ये त्या राजे किंवा महाराजांना त्या ठिकाणी दफन किंवा पेटीमध्ये त्यामध्ये ठेवलं जायचं, यासाठी ते पिरॅमिड बांधून ठेवत असत. बघूया आपण जगातला सर्वात प्रसिद्ध असा जो काही पिरॅमिड आहे तो पिरॅमिड आपल्याला कसं दिसतो हे बघण्या अगोदर आपण जगाच्या नकाशामध्ये हे इजिप्त हा देश कुठे हे होतं ते आपण त्यामध्ये बघणार आहोत. बघा, या नकाशाचं नाव काय आहे? आफ्रिका खंडाचा राजकीय नकाशा. बरोबर, बसा खाली, शाबास. आता नकाशा म्हटलं तर कुठल्याही नकाशाची वरची बाजू कुठली असते? मुख्य दिशामधली. आणि खालची बाजू दक्षिण. माझ्या उजवीकडची बाजू पश्चिम, इकडची पूर्व. बरोबर. की ह्या मुख्य दिशा आहेत. बघा की आपण जे इजिप्त म्हणतोय की हा नायजेरिया आहे, हा मध्य हे आहे, हे सुदान आहे. आणि मला पुढे येऊन इजिप्त हा देश किंवा इजिप्त या देशाचं स्थान कोण दर्शवेल? या तुम्ही बरोबर. कुठला रंग आहे तो? गुलाबी. बरोबर, शाबास, छान. बसा. की हा इजिप्त म्हटला की आपल्याला पिरॅमिड लक्षात येतं. आणि पिरॅमिड म्हटला किंवा इजिप्त म्हटलं आपण की तिथली नाईलची नदी ही आपल्याला त्यामध्ये लक्षात येते. आता एक आपण त्यामध्ये जगातला सगळ्यात सुप्रसिद्ध असा पिरॅमिड जो खुफू राजाचा पिरॅमिड आहे तो आपण त्या पिरॅमिड यामध्ये बघणार आहोत. हा जगातील सुप्रसिद्ध असा खुफू राजाचा पिरॅमिड आहे. या पिरॅमिडची उंची किती मीटर आहे बरं? तुम्ही सांगा. बरोबर. मित्रांनो, एखाद्या पिरॅमिडची उंची 144 मीटर उंच. एवढे भव्य आणि दिव्य अशा प्रकारचे पिरॅमिड त्या काळातील राजा आणि महाराजे स्वतःच्या मृत्यूनंतर दफनासाठी त्यामध्ये बांधून घेतले जातात. नवे याच्याही पलीकडे जाऊन पिरॅमिडचा किंवा पिरॅमिडच्या पुढे आणखी काय असायचं ते आपण बघूया. ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं बरं? बर, याचा चेहरा कुठल्या ह्याच्याशी निगडीत दिसतो आपल्याला? चेहरा ओके. चेहरा जो आहे तो माणसासारखा दिसतो आणि त्याचं जे अंग आहे ते सिंहासारखं दिसतं. त्याला स्पिंक्स असं म्हटलं जायचं.
म्हणजे जो पिरॅमिड असं त्या पिरॅमिडच्या पुढच्या बाजूला जसं आपल्याकडे महादेवाचं मंदिर म्हटलं की पुढच्या बाजूला हा नंदी असतो, आलं लक्षात? आणि नंदीला बघूनच आपण महादेवाच्या याच्यामध्ये दर्शनाला आपण त्यामध्ये जात असतो. तसं एखाद्या पिरॅमिडचं जर मध्ये जर बघायचं असेल तर पहिल्याला स्फिंक्स पुढे म्हणजे पिरॅमिडच्या एकदम पुढच्या बाजूला स्फिंक्सला बघूनच आपण पिरॅमिड मध्ये त्यामध्ये दर्शन म्हणण्याऐवजी बघायला आपण त्यामध्ये जातो. आणि म्हणून इजिप्त म्हटला की पिरॅमिड आणि स्फिंक्स हे दोन खूप महत्वपूर्ण आपल्याला घटक त्यामध्ये दिसतात. बरोबर, पाठ समजला का सर्वांना? तर आज आपण अशा प्रकारे इजिप्त आणि इजिप्त मधील जे महत्वपूर्ण बाबी आहेत ती कोणकोणत्या बाबी बघितल्या आपण की पिरॅमिड आणि पिरॅमिडचं महत्व आणि स्फिंक्सचं काय वेगळं वैशिष्ट्य पाहिजे याचा आपण अभ्यास केलेला आहोत. अशा रीतीने आज आपण इजिप्त संस्कृती या घटकातील पिरॅमिड या उपघटकाविषयी आपण माहिती मिळवलेली आहे.